Hello students, let's see the next point, diatomic molecules. Monoatomic gas like helium contains helium atoms. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत हा डायatomic molecules. Monoatomic gas like helium contains helium atoms. तर हेलियम सारखा जो मोनोएटॉमिक गॅस आहे त्याच्यामध्ये हेलियम ऍटम्स असतात. अँड हेलियम ऍटम हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. हा जो हेलियम ऍटम आहे त्या हेलियम ऍटमला 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, कारण तो स्पेस मधून मूव्ह होतो. रॅन्डम मोशन असल्यामुळे त्याला 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. कन्सिडर फॉर एक्झाम्पल O2 or N2 molecule with 2 atoms lying along the x-axis. आता आपण इथं दुसरे एक उदाहरण पाहणार आहोत डायatomic मॉलिक्युलचं. उदाहरणार्थ हा O2 आहे आणि ह्या O2 मध्ये 2 ऑक्सिजन ऍटम्स आहेत. हा ऑक्सिजन ऍटम आणि ते दोन्ही ऑक्सिजन ऍटम हे एक्स ऍक्सिस वरती आहेत. द मॉलिक्यूल हॅज 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता हा O2 मॉलिक्यूल स्पेस मधून मूव्ह होत असल्यामुळे त्याला 3 ट्रान्सलेशन डिग्रीज ऑफ फ्रीडम असणारच आहेत. इन ऍडिशन इट कॅन रोटेट अराउंड झेड ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस. आता याला 3 ट्रान्सलेशन डिग्रीज ऑफ फ्रीडम असणारच आहेत, कारण तो एक्स ऍक्सिस वरून मूव्ह होईल, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, त्याची मोशन ही स्पेस मधून असणार आहे. पण त्याच्याबरोबर हा जो मॉलिक्यूल आहे, ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे, हा O2 मॉलिक्यूल वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस भोवती रोटेट सुद्धा होऊ शकतो. इथे या आकृतीमध्ये दाखवलेले आहे. दिस O2 molecule is rotating as like this. It is rotating about the z axis. हा z axis वरती भोवती रोटेट होऊ शकतो, त्याचबरोबर तो y axis भोवती सुद्धा रोटेट होऊ शकतो. In this figure, rotation of the molecule about z axis is shown. ह्या आकृतीमध्ये हा जो O2 मॉलिक्यूल आहे तो या झेड ऍक्सिस भोवती रोटेट होत असताना आपल्याला दाखवलेला आहे. Likewise, rotation is possible about y axis. आता इथे y axis च्या भोवती सुद्धा रोटेशन होऊ शकते. Likewise, rotation is possible about the y axis. Note that rotation around x axis is not a rotation in the sense that it does not involve change in positions of the 2 atoms of the molecule. In general, diatomic molecule can rotate about its center of mass in 2 directions that are perpendicular to its molecular axis. तर सामान्यपणे काय होते, हा जो डायatomic मॉलिक्यूल आहे तो त्याच्या सेंटर ऑफ मास भोवती रोटेट होऊ शकतो. सेंटर ऑफ मास मधून जाणारे जे 2 ऍक्सिस आहेत, उदाहरणार्थ आपण इथे असं म्हणूया की हा O2 मॉलिक्यूल आहे, हा त्याचा सेंटर ऑफ मास झाला आणि हा एक ऍक्सिस आहे. या ऍक्सिस भोवती हा अशा प्रकारे हा काय होऊ शकतो, रोटेट होऊ शकतो. याचा मॉलिक्युलर ऍक्सिस आहे तो असा आहे, हा मॉलिक्युलर ऍक्सिस. या मॉलिक्युलर ऍक्सिस भोवती काय होणार, हा रोटेट होईल. हा झेड ऍक्सिस म्हणूया आपण, किंवा हा अशा प्रकारे हा O2 मॉलिक्यूल आहे. इथे हा त्याचा सेंटर ऑफ मास आणि आपण हा त्याचा वाय ऍक्सिस म्हणूया. याच्या भोवती सुद्धा काय होऊ शकतो, हा असा रोटेट होऊ शकतो अशा पद्धतीने वाय ऍक्सिस भोवती. म्हणजे हा O2 मॉलिक्यूल की जो एक्स ऍक्सिस वरती आहे तो त्याच्या मॉलिक्युलर ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणाऱ्या 2 डायरेक्शन्स आहेत, म्हणजे झेड ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, यांच्या भोवती तो रोटेट होऊ शकतो. द मॉलिक्युल्स लाईक O2 are therefore said to possess 2 additional degrees of freedom, namely 2 rotational degrees of freedom.
तर O2 सारख्या मॉलिक्युलला ही जी रोटेशनल मोशन आहे झेड ऍक्सिस भोवती आणि वाय ऍक्सिस भोवती, त्याच्यामुळे त्याला 2 ऍडिशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहेत. त्यांनाच रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असे म्हणायचे. Each of these 2 degrees of freedom contribute to rotational kinetic energy. तर हे ज्या 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत त्या 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम रोटेशनल कायनेटिक एनर्जीला कॉन्ट्रीब्यूट करणार. तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे ती मॉलिक्युलच्या वाय ऍक्सिस भोवती असणाऱ्या मोशनमुळे, रोटेशनल मोशनमुळे आणि झेड ऍक्सिस भोवती असणाऱ्या रोटेशनलमुळे असणारी कायनेटिक एनर्जी म्हणजेच रोटेशनल कायनेटिक एनर्जी. It can be shown that if Iz and Iy are the moments of inertia about Z and Y axis. Iz म्हणजेच काय? When this molecule rotates about Z axis, then its moment of inertia as like this. Here, when this molecule rotates about the Z axis, then its moment of inertia is Iz. And when this molecule rotates about the Y axis, then its moment of inertia is Iy. आता इथे ओमेगा झेड आणि ओमेगा वाय म्हणजेच काय असणार आहे? दिस ओमेगा वाय is the angular velocity of the molecule. When it rotates about the omega z is the angular velocity of the molecule when it rotates around about the z axis, and omega y is the angular velocity of the molecule when it rotates about an axis coinciding with this y axis. तर Iz आणि Iy म्हणजे मोमेंट्स ऑफ इनर्शिया आहेत झेड आणि वाय ऍक्सिस साठीच्या. ओमेगा झेड आणि ओमेगा वाय म्हणजेच काय आहेत? अँग्युलर व्हेलॉसिटीज आहेत झेड ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस भोवती रोटेट होत असतानाच्या. आणि त्यामुळे जेव्हा हा मॉलिक्यूल when this molecule rotates about the z axis, its rotational kinetic energy will be 1/2 Iz omega z square. And when it rotates, when this O2 molecule rotates about the y-axis, its rotational kinetic energy will be 1/2 Iy omega y square. तर अशा प्रकारे रोटेशनल मोशन मुळे जेव्हा झेड ऍक्सिस भोवती रोटेशनल मोशन असते तेव्हा रोटेशनल कायनेटिक एनर्जी एवढी असेल, आणि जेव्हा हा मॉलिक्यूल वाय ऍक्सिस भोवती रोटेट होतो तेव्हा त्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती असणार? 1/2 Iy omega y square. Thus, for diatomic molecule, the total energy due to translational and rotational degrees of freedom is. मग अशा प्रकारचा जो डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे त्या डायॲटॉमिक मॉलिक्यूल साठी ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम मुळे किंवा ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशन मुळे असणारी जी टोटल एनर्जी आहे ती किती असेल? E is equal to E translational plus E rotational. But translational energy is equal to 1/2 mvx square plus 1/2 mvy square plus 1/2 mvz square. And rotational kinetic energy is 1/2 Iz omega z square plus 1/2 Iy omega y square. So this equation अशा प्रकारे आहे. Total energy is equal to 1/2 mvx square plus 1/2 mvy square plus 1/2 mvz square plus 1/2 Iz omega z square plus 1/2 Iy omega y square. Suppose this is equation 1. इथे Vx, Vy आणि Vz हे व्हेलॉसिटीचे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस वरील कॉम्पोनंट आहेत. ओमेगा झेड आणि ओमेगा वाय अँग्युलर व्हेलॉसिटीज आहेत. Iz आणि Iy झेड ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस साठीचे मोमेंट्स ऑफ इनर्शिया आहेत.
Above expression contains quadratic terms that corresponds to various degrees of freedom of a diatomic molecule. तर ह्याच्यामध्ये ह्याच्या क्वाड्रॅटिक आणि टर्म्स आहेत. वेगळ्या वेगळ्या डायटोमॅटिक मॉलिक्यूलच्या वेगळ्या वेगळ्या मोशनसाठी किंवा डिग्रीज ऑफ फ्रीडम साठी करस्पॉन्डिंग क्वाड्रॅटिक टर्म्स आहेत त्या. Each of them contribute 1/2 kb into T to the total energy. यातील प्रत्येक टर्म आहे त्या प्रत्येक टर्मचे टोटल एनर्जीला जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते किती असणार आहे 1/2 kb into T. In the above discussion, an implicit assumption was made that rotating molecule is a rigid rotator. आता इथे आपण असे एक गृहीत धरलेले आहे की हा जो मॉलिक्यूल आहे हा रिजिड रोटेटर आहे. म्हणजे हे जे मॉलिक्यूल्स आहेत, सॉरी ऑक्सिजनचे ऍटम्स आहेत, हा ऍटम आणि हा ऍटम हे रिजिड आहे, याच्या पोझिशन्स चेंज होणार नाहीत असे गृहीत धरलेले आहे आपण इथे. रिजिड आहे हे. However, real molecules contains covalent bonds between the atoms. पण वास्तवामध्ये मात्र जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात. and therefore they can perform additional motion, namely vibrations of atoms about their mean positions like one-dimensional harmonic oscillator. आपण जरी इथे असे गृहीत धरलेले असले की मॉलिक्यूल हा रिजिड रोटेटर आहे, रिजिड आहे, पण प्रत्यक्षात तसे नसते. यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात आणि त्यांच्या ते जे ऍटम्स आहेत त्या ऍटमची आणखीन एक मोशन असू शकते आणि ती मोशन म्हणजे व्हायब्रेशनल मोशन. आणि ती मोशन ही हार्मोनिक वन डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर सारखी ती मोशन असू शकते. Such molecules can therefore possess additional degree of freedom corresponding to the different modes of vibration. त्यामुळे आपण म्हटले O2 हा जो मॉलिक्यूल आहे तो O2 मॉलिक्यूल हा स्पेस मधून जेव्हा प्रवास करेल तेव्हा 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याला असणार. एक्स ऍक्सिस वरून तो वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस करस्पॉन्डिंग 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. रोटेशनल मोशन मुळे त्या मॉलिक्यूलला काय होणार, एक्स ऍक्सिस वरती O2 मॉलिक्यूल आहे त्यामुळे त्या ठिकाणी तो वाय ऍक्सिस भोवती आणि झेड ऍक्सिस भोवती तो मॉलिक्यूल रोटेट होऊ शकतो. त्यामुळे त्याला 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. आता इथे ह्या मॉलिक्यूल मधील ऍटम्स व्हायब्रेट होत असल्यामुळे ह्याला आणखीन 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आणि तो म्हणजे व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ freedom. In diatomic molecules like O2, N2 and CO, atoms can oscillate along the internuclear axis only. तर O2, N2, CO यासारखे जे डायटॉमिक मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामध्ये हे जे ऍटम्स आहेत ते इंटरन्युक्लियर ऍक्सिस वरती ऑसिलेट होतात, व्हायब्रेट होतात. This motion adds energy associated with the vibrations to the total energy of the molecule. आता ह्या ऍटमच्या मोशन मुळे काहीतरी एनर्जी असणार आहे आणि ती एनर्जी त्या मॉलिक्यूलच्या टोटल एनर्जी मध्ये ऍड होईल. Therefore, total energy of the molecule E is equal to E translational plus E rotational plus E vibrational. तर अशा प्रकारे हा जो डायटॉमिक मॉलिक्यूल आहे त्या डायटॉमिक मॉलिक्यूलची टोटल एनर्जी किती असेल तर ट्रान्सलेशनल मोशन मुळे असलेली एनर्जी अधिक रोटेशनल मोशन मुळे असलेली एनर्जी अधिक व्हायब्रेशनल मोशन मुळे असणारी एनर्जी. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. The term E vibrational consists of 2 contributions, one from kinetic energy term and other from potential energy term. इथे हे जे E vibrational आहे तर ह्या E vibrationsला 2 कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. हा जो कंपोनंट आहे ही जी टर्म आहे ती काय रिप्रेझेंट करेल तर कायनेटिक एनर्जी रिप्रेझेंट करेल आणि ही जी टर्म आहे ती काय रिप्रेझेंट करेल पोटेन्शियल एनर्जी. व्हायब्रेशनल एनर्जी म्हणजेच काय तर कायनेटिक एनर्जी अधिक पोटेन्शियल एनर्जी. Here U bar
is the velocity of the vibrations of atoms of the molecules. U bar म्हणजेच काय, तर ते जे डायॲटॉमिक मॉलिक्यूल मध्ये मॉलिक्युल्स ऍटम्स आहेत त्या ऍटमची व्हेलॉसिटी म्हणजे U बार. R बार इज द सेपरेशन बिटवीन द ऍटम्स. R बार म्हणजे हा एक समजा ऍटम असेल, हा दुसरा ऍटम असेल, तर त्यांच्यामधील हे जे डिस्टन्स आहे, सेपरेशन आहे, ते म्हणजे R. R is the separation between the atoms performing oscillations, and K is related to the force constant. आणि त्या संदर्भाने असलेला किंवा तिथे असलेला तो फोर्स कॉन्स्टंट म्हणजेच K. The terms in equation 3 are quadratic in velocity. ह्या ज्या टर्म्स आहेत त्या काय आहेत? These are quadratic in velocity and position respectively, and each will contribute 1/2 kb into T. आणि यांचे टोटल एनर्जी मध्ये असणारे कॉन्ट्रीब्युशन किती असेल? ही पहिली टर्म आहे, हिचे कॉन्ट्रीब्युशन 1/2 kb T, आणि ह्या दुसऱ्या टर्मचे कॉन्ट्रीब्युशन सुद्धा किती असेल? 1/2 kb into T. Thus each mode or degree of freedom for vibrational motion contributes 2 into 1/2 kb into T to the total internal energy. तर त्या मॉलिक्युलच्या टोटल इंटरनल एनर्जीला व्हायब्रेशनल मोशनचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते किती असेल? 2 into 1/2 kb T. आता 2 into 1/2 kb into T का? तर 1/2 kb into T हे कायनेटिक एनर्जीमुळे आणि दुसरा 1/2 kb into T हा पोटेन्शियल एनर्जीमुळे. Hence for non-rigid diatomic gas in thermal equilibrium at temperature T, the mean kinetic energy associated with the translational motion of molecule along the three directions is 3 into 1/2 kb into T. The mean kinetic energy associated with the rotational motion about two perpendicular axes is 2 into 1/2 kb T, and the total vibrational energy is 2 into kb into T, corresponding to the kinetic and potential energy terms. तर इथे हा जो गॅस मॉलिक्यूल आहे त्या गॅस मॉलिक्यूलच्या टोटल इंटरनल एनर्जीला जे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत ते कसे असणार आहेत? ट्रान्सलेशनल मोशन मुळे असणारे कॉन्ट्रीब्युशन हे 3 into 1/2 kb into T, कारण तो जो मॉलिक्यूल आहे तो स्पेस मधून मूव्ह होणार आहे, म्हणजेच त्याची मोशन ही एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस वरती असणार आहे. त्यामुळे एक्स ऍक्सिस वरील मोशन साठी आपण असे म्हणूया 1/2 kb into T, वाय ऍक्सिस वरील मोशन साठी 1/2 kb into T आणि झेड ऍक्सिस वरील मोशन साठी 1/2 kb into T. Therefore 3 into kb into T, 3 into 1/2 kb into T. सॉरी. आता रोटेशनल मोशन मुळे हा मॉलिक्यूल आहे तो काय होऊ शकतो? वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस भोवती रोटेट होऊ शकतो. त्यामुळे झेड ऍक्सिस भोवती जेव्हा तो रोटेट होणार तेव्हा त्याचे एनर्जीला असणारे कॉन्ट्रीब्युशन किती? 1/2 kb into T. आणि वाय ऍक्सिस भोवती रोटेट होईल तेव्हा टोटल एनर्जीला कॉन्ट्रीब्युशन 1/2 kb into T. त्यामुळे टोटली किती झाले रोटेशनल मोशन मुळे? 2 into 1/2 kb into T. आणि अशाच प्रकारे व्हायब्रेशनल मोशन मुळे टोटल एनर्जीला असलेले जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते किती असेल? तर 1/2 kb into T कायनेटिक एनर्जी मुळे, 1/2 kb into T पोटेन्शियल एनर्जी मुळे. त्यामुळे टोटली किती झाले? 2 into 1/2 kb into T. Considering the above facts, law of equipartition of energy stated as for a gas in thermal equilibrium, for a gas in thermal equilibrium at temperature T, the average energy for a molecule associated with each quadratic term is 1/2 kb into T. तर थर्मल इक्विलिब्रियम T एवढ्या टेम्परेचरला थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असलेल्या गॅस साठी मॉलिक्यूलची जी ऍव्हरेज एनर्जी आहे ती प्रत्येक क्वाड्रॅटिक टर्मची एनर्जी जी आहे ती किती असेल? 1/2 kb into T. प्रत्येक क्वाड्रॅटिक टर्म 1/2 kb into T
एवढी एनर्जी कॉन्ट्रीब्यूट करेल. द लॉ ऑफ इक्विपार्टिशन इज व्हॅलिड फॉर हाय टेम्परेचर्स and not for extremely low temperatures where quantum effects become important. तर हा जो लॉ ऑफ इक्विपार्टिशन आहे तो हाय टेम्परेचरलाच व्हॅलिड असतो आणि अतिशय लो टेम्परेचरला मात्र तो व्हॅलिड असणार नाही, कारण त्या ठिकाणी क्वांटम इफेक्ट्स हे महत्वाचे असतात. ओके, थँक्यू.